बाबाजींनी मला एका बिछाण्यावरती झोपवलं. नशेमुळे मला काहीच विरोध करता येत नव्हता. बाबाजींनी हळूच माझ्या साडीचा पदर बाजूला केला आणि नमस्कार मित्रांनो, माझे नाव सविता आहे. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. गावात धो-धो पाऊस पडत होता. घरात गरिबीने थैमान घातलं होतं. माझे पती सर्जेराव गेल्या वर्षभरापासून आजारी होते. त्यांच्या कामाचा पत्ता नव्हता आणि घरात खाणारी 4 तोंडं होती. 2 पोरींच्या शाळेची फी भरायला सुद्धा पैसे उरले नव्हते. मी एक सामान्य गृहिणी, पण जेव्हा घरची परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा माणूस कोणत्याही उंबरठ्यावर डोकं टेकवायला तयार असतो. माझं वय 28 वर्ष आहे. दिसायला मी तशी देखणी आहे, पण गरिबीमुळे माझा चेहरा कोमेजला होता. एके दिवशी माझी मैत्रीण चंपा घरी आली. ती म्हणाली, "अगं सुप्रिया, त्या डोंगराच्या गुहेत एक मोठे बाबाजी आलेत. म्हणतात तिथे गेल्यावर सगळ्या समस्या सुटतात. पण एकटं जावं लागतं बरं का." मला हे सगळं पटत नव्हतं, पण पोरींच्या भविष्यासाठी मी ठरवलं की एकदा जाऊन यावं. सर्जेरावांना मी काहीतरी थाप मारली आणि मी त्या गुहेकडे निघाले. डोंगर चढताना पाऊस खूपच पडत होता, त्यामुळे माझी साडी पूर्णपणे भिजली होती. गुहेपाशी 2 मुली उभ्या होत्या. त्यांनी मला आत नेलं. आत गेल्यावर अत्तराचा आणि औषधी वनस्पतींचा खूप उग्र वास येत होता. समोर बाबाजी बसले होते. त्यांचं वय 50च्या आसपास होतं, पण त्यांचं शरीर खूप मजबूत होतं. बाबाजींनी मला जवळ बोलावलं आणि त्यांच्या शिष्यांना बाहेर जायला सांगितलं. त्यांनी गुहेचा मोठा दरवाजा आतून बंद केला. आता आत फक्त मी आणि बाबाजीच होतो. तिथे एक छोटा दिवा लावला होता. "ये पोरी, जवळ बैस. तुझ्या नशिबात मोठा दोष आहे." बाबाजींचा आवाज खूप जोरात घुमला. त्यांनी मला एक पेला दिला. त्यात दूध होतं. "हे दूध पी, तुझे सगळे त्रास संपतील," असं ते म्हणाले. मी ते दूध प्यायले आणि काही वेळातच मला नशा चढू लागली. माझं डोकं गरगरायला लागलं आणि मला काही सुचेनासं झालं. बाबाजींनी मला एका बिछाण्यावरती झोपवलं. नशेमुळे मला काहीच विरोध करता येत नव्हता. बाबाजींनी हळूच माझ्या साडीचा पदर बाजूला केला आणि माझ्या अंगाला स्पर्श करू लागले. "हा विधी आहे सुप्रिया. तुझा हा संसाराचा मोह सोडावा लागेल." ते हळूच कुजबुजले. त्यांच्या स्पर्शात एक प्रकारची भूक होती. नशेत असताना मला जाणवत होतं की हे काहीतरी चुकीचं घडतंय, पण माझं शरीर साथ देत नव्हतं. त्या अंधाऱ्या गुहेत बाबाजींनी माझ्या अगातिकेचा पूर्ण फायदा घेतला. त्यांच्या त्या विधीच्या नावाखाली त्यांनी जे काही केलं ते खूपच भयानक आणि धक्कादायक होतं. जवळपास 2 तास मी त्या नशेच्या धुंदीत होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा बाबाजी शेजारी बसून हसत होते. "आता घरी जा पोरी, सगळं चांगलं होईल. पण कोणाला काहीच सांगू नकोस," असं त्यांनी मला खूप मोठ्याने बजावलं. गुहेबाहेर आल्यावर मला सगळा प्रकार लक्षात आला. हे पुण्याचे काम नव्हते, तर हा एक नराधम होता जो गरिबीचा फायदा घेत होता. मी ठरवलं की याला सोडायचंच नाही. मी चंपाला सगळं काही सांगितलं. चंपा म्हणाली की तिच्यासोबतही असंच काहीतरी झालं होतं. आम्ही गावातील इतर स्त्रियांना सोबत घेतलं आणि एक प्लॅन केला. दुसऱ्या दिवशी चंपा भक्त बनून गुहेत गेली आणि मी पोलिसांना घेऊन गुहेबाहेर लपून बसले. चंपाने तिच्या पदरात एक छोटा कॅमेरा लपवला होता. जेव्हा बाबाजींनी चंपावर तोच प्रयोग करायला सुरुवात केली तेव्हा चंपाने आरडाओरडा केला. आम्ही गुहेचा दरवाजा तोडून आत शिरलो. पोलिसांनी त्या बाबाजींना रंगेहात पकडलं. त्यांच्या गुहेत अनेक गुंगीची औषधं आणि स्त्रियांचे फोटो सापडले गेले. बाबाजींना बेड्या ठोकून जेव्हा गावातून नेलं तेव्हा सगळ्यांनी त्यांच्यावर थुंकलं. आज तो बाबा तुरुंगात आहे.
मी घरी गेल्यावर सर्जेरावांना सगळं काही सांगितलं. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, तू जे धाडस दाखवलंस त्यामुळे गावातील अनेक घरांची अब्रू वाचली. गरिबी असली तरी स्वाभिमानाने जगण्यातच खरी मज्जा आहे. मित्रांनो, संकटाच्या काळात देवावर श्रद्धा ठेवा, पण अशा ढोंगी बाबांच्या नादाला कधीच लागू नका. आणि तुम्ही देखील सावध राहा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.